पद्मजा चल. मी नाही ओळखत ह्याला. सरू प्लीज, याला बरं वाटा म्हणून त्याच्या बाजूने तू काही बोलू नकोस. रॉकीला मी बघितलंय, तुझ्या कोल्ड्रिंक मध्ये हा काहीतरी मिक्स करत होता. मी स्वतः पाहिलंय. सरू तू इथून जा. सरू माझ्यावर चोरीचा आरोप करताय ते. तू माझ्यावर विश्वास ठेव. सरू तुला सांगितलं ना, हिचं नाव घ्यायचं नाही. बघा तुम्हाला माहिती आहे, मी त्या रूम शिवाय कुठल्याही रूम मध्ये राहणार नाही. आणि पद्मजाला तीच रूम आवडते, म्हणजे मला तीच रूम पाहिजे. सर तुम्ही प्लीज या वेळेला समजून घ्या. वेळ लागलाय का? मला तीच रूम पाहिजे बस. अहो नसेल ती रूम तर ठीक आहे ना. असं कसं? इथे आल्यावर ती रूम फक्त आपल्यासाठी असेल असं ठरलंय ना. बाळा, आमची काळजी चुकीची आहे का रे? आम्हाला कळायला नको का की आमचा मुलगा रात्री बेरात्री कुठे जातो, काय करतो? अरे काही संबंध नसल्यासारखा बसून नको राहूस. बोल घडाघडा. तुम्ही ज्या रूम मध्ये आहात ती रूम तुम्हाला चुकीने अलॉट केली गेली आहे. खरं तर त्याचं आधीच बुकिंग झालं होतं. हां, सो सर प्लीज तुम्ही जर दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट झालात तर. हो हो, थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी लगेच माणूस पाठवते. ओके, थँक्यू. सुनील, सुनील 505 रूमचे जो कस्टमर आहेत त्यांचं सामान 508 मध्ये शिफ्ट कर आणि 505 जे जो रूम आहे ती यांना दे. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. यू वेलकम. हो, आपल्याला हवी ती रूम मिळाली ना. चला रूम मध्ये जाऊया. पद्मजाच्या आवडत्या रूमचा हट्ट धरताना तुझ्या आवडीनिवडी मी विचारल्याच नाही. सॉरी. सॉरी काय? तुमच्या आवडीनिवडीपासून वेगळी आहे का माझी आवड? तुम्हाला जे आवडतं ते मलाही आवडतं. चलायचं? थँक्यू सो मच. त्या बंड्याने काय केलं माहितीये तुला? काय हिमालय पार केला? आई, तो काल आला होता त्या पार्टीत. मग आला होता म्हणजे घुसून आला होता. कोणी त्याला बोलवलं नव्हतं. अगं बाई, आणि त्यांनी त्या पार्टीत चोरी केली. अगं बाई, अगं मला हे तू काल नाही का सांगायचंस ना? आई, तू मला बोलायला चान्स देतेस का ग? बरं मला सांग, काय झालं? ऐक, काय प्रॉब्लेम झालाय? हो, सगळ्याच प्रॉब्लेम आहे. हे बघा, मला ही रूम आधी जशी होती तशीच मांडून हवी बस. हो, पण सर ते शक्य नाही आहे आता. मला हवी आहे. पण सर तसं नाही करता येणार, कारण इथल्या सगळ्या गोष्टी फिक्स केलेल्या आहेत. ते कसं नाही? तुम्हाला कळतंय का मी काय बोलतोय? कळतंय तुम्हाला? प्रश्न फक्त इंटिरियरचा नाहीये. प्रश्न तुम्हाला नाही कळणार हो. हे बघा, जो काही खर्च येईल तो मी द्यायला तयार आहे. वरचेही पैसे द्यायला मी तयार आहे, पण मला ही रूम जशी होती तशीच हवी आहे बस. काल रात्री तुमचे चिरंजीव एका पार्टीत गेले होते. ते बर्थडे पार्टी का काय म्हणतात ना, तिथे गेले होते आणि त्या श्रीमंतांच्या पार्टीमध्ये चोरी करून आले साहेब. पण खरं सांगू का रागिनीबाई, तुमचा मुलगा आहे ना, उत्तम करिअर निवडलं बरं का त्यानं. म्हणजे अहो, चोरांना चांगले दिवस आहे हल्ली. बरकत आहे त्या धंद्याला, प्रगती करेल.